नमस्कार मंडळी, आकाशवाणी सांगली केंद्रावर आपलं मनापासून स्वागत. मी संजना आणि मी अनिकेत. आज प्रासंगिक या सदरामध्ये आपण जागतिक एड्स दिनानिमित्त एक विशेष आणि माहितीपूर्ण आणि मनाला भिडणारा कार्यक्रम घेऊन आलो आहोत. एड्स विरुद्ध जागरूकतेची वाटचाल. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. HIV एड्सचा प्रश्न हा अजूनही जगभर मोठा आहे. बदलही मोठे होत आहेत. तर तयारीत राहा, कारण पुढची 10 मिनिटं आपल्याला देणार आहेत माहिती, जागरूकता, प्रेरणा आणि आशा. संजना, आजकाल WHO आणि जागतिक संस्था HIV प्रतिसादामध्ये मोठे बदल घडवून आणत आहेत, बरोबर ना? अगदी बरोबर. मुद्दा अगदी स्पष्ट आहे. HIV प्रतिबंध, तपासणी, उपचार हे सगळं सर्वांसाठी सोपं करणं, औषधं, प्रतिकार आणि ॲडव्हान्स HIV डिसीजेस नियंत्रित करणं आणि महत्त्वाचं म्हणजे या सेवांचा प्राथमिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणं. म्हणजेच प्रत्येक गाव, शहर, समुदायामध्ये सेवा पोहोचवणे, कारण समुदायाची भूमिका असतेच ना. अगदी. केंद्र सरकार नॅको, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि राज्य सरकार मॅको म्हणजेच महाराष्ट्र एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या मदतीने ही जागरूकता करते आहे आणि ह्या सेवा जनतेपर्यंत पोहोचवते आहे. अनिकेत, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. एड्सबद्दलची आत्ताची सगळ्यांना माहिती आहे ती जागरूकता त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे याचंच लक्षण आहे. HIV सोबत जगणारे लोक किंवा की पॉप्युलेशन्स, त्या समुदायांमध्ये आपल्याला बदलांची बीजं दिसत आहेत आणि समाजानं त्यांना स्वीकारलंय हेही आपल्या लक्षात येतंय. बरं संजना, आकडेवारी काय सांगते? आपल्या श्रोत्यांना नेहमी हा प्रश्न असतो, आज जगात HIV किती गंभीर आहे? आकडे खूप काही सांगत असतात. म्हणजे जगात जर बघितलं तर 40.8 दशलक्ष लोक HIV सोबत जगत आहेत. त्यापैकी 65% लोक आफ्रिका खंडात आहेत. 1.3 दशलक्ष नवीन संसर्ग 2024 मध्ये झालाय आणि 6.3 लाख मृत्यू झालेत. पण एक चांगली बातमी आहे, योग्य उपचार मिळाल्यास HIV आता मॅनेजेबल क्रॉनिक डिसीज झाला आहे. होय होय, अगदी बरोबर. दीर्घ निरोगी आयुष्य ही लोक आता जगतायत. पण WHOचं उद्दिष्ट आहे ते 95-95-95, म्हणजे खूप मोठं आहे ते आणि आपण अजून त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय. WHO आणि UNAIDS यांनी 2030 पर्यंत एड्सचा अंत करण्यासाठी, आता मी जसं म्हटलं तसं 95-95-95 हे जागतिक लक्ष्य निश्चित केलंय. या अंतर्गत HIV सोबत जगणाऱ्या 95% लोकांना आपले HIV स्टेटस जाणणं, निदान झालेले 95% लोक ART उपचारावर असणं आणि उपचार घेत असलेल्या 95% लोकांचा व्हायरल लोड पूर्णपणे दडपलेला असणं अपेक्षित आहे. व्हायरल सस्प्रेशन झाल्यावर व्यक्ती निरोगी राहते आणि इतरांना HIV पसरत नाही. या 3 टप्प्यांमुळं नवीन HIV संसर्ग आणि HIV संबंधित मृत्यू दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होण्याचं उद्दिष्ट आहे. जगानं मोठी प्रगती केली असली तरी 2024 मध्ये जागतिक प्रगती अनुक्रमे 87%, 77% आणि 73% इतकी होती. म्हणूनच मगाशी मी जसं म्हटलं की 95-95 हे आपलं लक्ष्य आहे आणि तिथंपर्यंत आपल्याला अजून पोहोचायचं आहे. आणि एड्सला संपवण्याच्या दिशेनं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आपल्यासाठी असणार आहे. सरळ भाषेत सांगायचं तर HIV हा विषाणू आपल्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. उपचार न मिळाल्यास तो एड्स या अंतिम टप्प्यावर पोहोचतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो कसा पसरत नाही हे सांगणं सुद्धा खूप आवश्यक आहे. मिठीनं नाही, अन्न वाटल्यामुळं नाही, हात मिळवल्यामुळं नाही. आता हा कसा पसरतो? HIV पसरतो रक्तामुळे, वीर्य योनी स्त्रावामुळे, मातेच्या दुधामुळे, गर्भावस्थेत आणि प्रसूतीत सुद्धा. पहिल्या काही आठवड्यांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत. ती असतात फ्ल्यूसारखी, म्हणजे ताप येतो, डोकं दुखतं, घसा खवखवतो, शरीरावर पुरळ उठतात. पुढे इम्युनिटी कमी होत गेली की वजन घटणे, वारंवार ताप, लिम्फ नोड सुजणे, TB किंवा गंभीर इन्फेक्शन दिसू लागतात. म्हणूनच अनिकेत, निदान लवकर होणं महत्त्वाचं आहे. आज HIV चाचणी अगदी सोपी आहे. रॅपिड टेस्ट, सेल्फ टेस्ट, लगेच रिपोर्ट. पण
पॉझिटिव्ह जर रिपोर्ट आला तर कन्फर्मेटरी टेस्ट सुद्धा गरजेची आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गर्भवती महिलांची तपासणी खूप गरजेची आहे, कारण त्यातून बालकांना होणारा HIV आपण थांबवू शकतो. 18 महिन्याखालील बाळांना मात्र वेगळ्या प्रकारची व्हायरोलॉजिकल चाचणी आवश्यक असते. HIV उपचार म्हणजे ART अर्थात अँटी रिट्रोवल थेरपी हे आयुष्यभर घ्यायचे असतात, पण त्यामुळं जीवन वाचतं. आणि महत्त्वाचं, उपचारावर असलेला HIV पॉझिटिव्ह व्यक्ती ज्याचा व्हायरल लोड अनडिटेक्टेबल आहे तो इतरांना HIV पसरवत नाही. आणि आता तर लॉंग ॲक्टिंग इंजेक्शन सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे ही HIV बाधित रुग्णांसाठी खरं तर चांगलीच बातमी आहे. HIV टाळण्यासाठी सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. एक म्हणजे कंडोमचा वापर, दुसरं STI उपचार, तिसरं सुई शेअर न करणे, चौथं सुरक्षित रक्तपुरवठा. अगदी हे महत्त्वाचंच आहे. आणखीन एक, अनिकेत, यंदाची थीम आहे ओव्हरकमिंग डिस्प्रेशन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. म्हणजेच अडथळ्यांना पार करत नव्या पद्धतीने, नव्या ताकदीने, मानवी हक्कांचा आदर करत HIVला थांबवण्याची लढत. अगदी बरोबर. HIV पेक्षा धोकादायक काय आहे माहिती आहे? त्या भोवतीचा कलंक आणि गैरसमज. बरोबर. काही माणसं आजही HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना दूर ठेवतात. हे चुकीचं आहे, कारण ते आपल्यासारखे सामान्य जीवन जगू शकतात आणि हे विज्ञानानं सिद्धही झालंय. आणि त्यांना सर्वात जास्त हवं असतं ते आपला आधार, आदर आणि समजूतदारपणा. अगदी अगदी. म्हणूनच आजचा कार्यक्रम संपवताना एकच विनंती: चाचणी करा, सुरक्षित रहा आणि ही सगळी माहिती सगळ्यांना सांगत रहा. HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना साथ द्या, त्यांना एकटं करू नका. एकत्र आलो तर HIVचा अंत शक्य आहे 2030च्या आधीच. धन्यवाद श्रोत्यांनो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका प्रासंगिक मुद्द्यासोबत. नमस्कार. ही सांगली आकाशवाणीची प्रस्तुती होती.